आजही विषय रेराचाच आहे, पण थोडा वेगळा आहे. म्हणजे असं की रेरामध्ये रजिस्टर्ड झालेला प्रोजेक्ट जर NCLTमध्ये गेला, म्हणजे थोडक्यात तो रिझोल्युशनसाठी गेला किंवा लिक्विडेशनसाठी गेला, तर अशा वेळी फ्लॅट बायर्सने काय करायचं आणि त्यांची भूमिका काय? कारण आता NCLTची देखील फ्लॅट बायरकडे बघण्याची दृष्टी बदललेली आहे. त्यांच्या दृष्टिकोनातून एक फरक आलेला आहे. त्याचा उपयोग फ्लॅट बायरला होईल किंवा कसे हे पण आपण पाहणार आहोत. सुरुवातीला IBCमध्ये होम बायरसाठी कोणती कॅटेगरी नव्हती. होम बायरसाठी मात्र अशी कोणतीच कॅटेगरी नव्हती. त्यामुळे ज्यावेळी इन्सॉल्व्हन्सी प्रोसेस सुरू होत असे त्यावेळी बँका कंत्राटदार पुढे असत आणि होम बायरचा काहीच त्याच्यामध्ये रोल नसे. तो त्यांच्या मागे फरफटत जात असे. त्यामुळे ज्याचे पैसे अडकलेले आहेत, ज्याला घरही मिळालेलं नाही, तो मात्र या निर्णय प्रक्रियेच्या टेबलवर कुठेच दिसत नसतो. आणि या केसमध्ये मात्र सुप्रीम कोर्टाने शेवटी हे फ्लॅट बायर जे आहेत आणि त्यांचे पैसे हे देखील एक लोन आहे असं मानून त्यांना फायनान्शियल क्रेडिट कार्ड म्हणून समाविष्ट करण्यास परवानगी दिली.